प्रिय बच्चों, आप सभी को इस कक्षा के लिए मैं स्वागत करता हूँ। पिछले कक्षा में हमें मौसी गद्य पाठ के बारे में अभ्यास कर रहे थे। देखिए, आप सभी को यह मालूम हो गया कि यह पता चला है कि मौसी उस मोहल्ले की लाडली या प्यारी बनी हुई थी और सभी व्यक्तियों के सुख दुख में भाग लिया करती थी। और यह तो बच्चों के लिए तो सेवा की मूर्ति बन गई थी और बच्चों के साथ उन्हें खेलती थी और बच्चों भी मौसी के साथ रहते थे। मौसी बच्चों को कुछ कहानियाँ सुनाती थी, चुटकुले सुनाती थी और पहेलियाँ भी सुनाती थी। उसके साथ साथ अनेक विरोचित कहानियाँ सुनाती थी। उसके बाद में देखिए पेज नंबर 32 लास्ट पैरा। मौसी बच्चों को खिलाने के लिए अपने पास चने, टिकिया, मूंगफली आदि कुछ न कुछ रखी थी। बच्चों के लिए खिलाने के लिए मौसी अपने पास रख लेती थी। क्या? चने या ಟಿಕ್ಕಿಯ ಸ್ವೀಟು ಅಥವಾ ಕಡಲೆಕಾಳುಗಳು, मूंगफली, ಈ ಹೆಸರು ಬೇಳೆ ಇರ್ತಾವೆ, मूंगफली और आदि कुछ न कुछ रखती थी। वह बच्चों से अपने बेटे बेटियों जैसी प्यार करती थी। क्या करती थी वह मौसी? उन बच्चों को ना अपनी बेटी बेटियां जैसी ತನ್ನ ಮಕ್ಕಳ ಹಾಗೆ ಅವಳು ಆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಇದ್ಲು ಅಂತ। एक दिन क्या हुआ देखिए, एक दिन जब स्कूल की छुट्टी हुई, बच्चे बस्ते उठाकर बाहर निकले तो मौसी कार्ड पर नहीं मिली। ಒಂದಿನ ಏನಾಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಟ್ಟು ಡೈಲಿ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ಎದುರುಗಡೆ ಮೌಸಿ ಇರ್ತಿದ್ಲು। ಒಂದಿನ ಏನಾಯಿತು, ಮೌಸಿ ಇರಲಿಲ್ಲ ಸ್ಕೂಲ್ ಎದುರುಗಡೆ, ಕಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಇರಲಿಲ್ಲ। बच्चे बस्ते उठाकर बाहर निकले तो मौसी फाटक पर नहीं थी, इरलिಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕಮ್ಮ। शाम को बच्चे खेलने के लिए निकले तो मौसी पेड़ के नीचे भी नहीं थी। संजय आ मರದ ಕೆಳಗಡೆ, ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಆಟ ಆಡಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ मौसी। किसी को भी मालूम नहीं था कि मौसी कहाँ गई है। ಅಲ್ಲಿ ಯಾರ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ मौसी ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾಳು ಅಂತ। बाद में देखिए, कई दिन बीत गई पर मौसी का कुछ पता नहीं चला। ಸುಮಾರಷ್ಟು ದಿನ ಕಳೆದೋದ್ರು, ಆದರೆ मौसिಯ ಬಗ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ। उसके बिना सारा मोहल्ला सुना सुना लगता था। देखिए, मौसी न रहने से उस मोहल्ले सारा मोहल्ला सुना सुना लगता था, ಅಂದರೆ ಖಾಲಿ ಖಾಲಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಯಾರೂ ಇಲ್ಲ। ಅವಳು ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ಲು, ಇನ್ನೂ ಒಂಥರ ಆ ಏರಿಯಾ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। ಈಗ ಆ मौसी ಇಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರೆ ಅದು ಒಂದು ಖಾಲಿ ಖಾಲಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು। एक दिन बच्चे मौसी की खोज में घूम रहे थे। ಒಂದಿನ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, मौसिಯನ್ನು ಹುಡುಕಬೇಕು ಅಂತಂತೇಳಿ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ರು। तभी एक मकान के अंदर से ऊंची ऊंची आवाज़ सुनाई दी। देखिए, जब मौसी को खोज रहे थे, ढूंढ रहे थे बच्चे, तब एक मकान के अंदर ऊंची ऊंची आवाज़ सुनाई दी। ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಮಾತಾಡೋ ಒಂದು ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ। अब तुम किसी दूसरे के घर चली जाओ। ಏನು आवाज़ ಕೇಳೋದು? अब तुम दूसरी घर के चली जाओ, ನೀನೀಗ ಬೇರೆ ಯಾವ್ದಾರ ಮನೆಗೆ ಹೋಗು ಅಂತ ಕೂಗ್ತಾ ಇದೆ, ಆವಾज़ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ। मौसी का नाम सुनकर बच्चे टिटक कर खड़े हो गए। ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ मौसी मौसी ಅಂತ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ರು। ನೀನು ಇಲ್ಲಿದೆಯಾ, ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಎಷ್ಟು ದಿನ ಇದೆಯಾ, ಬೇರೆ ಯಾರ ಮನೆ ಅಂತ ಕೂಗ್ತಾ ಇದ್ರು। ಆ ಒಂದು ಆವಾಜನ್ನು ಕೇಳಿ ಮಕ್ಕಳು ಸ್ವಲ್ಪ ಆ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು, ಎಣಿಕೊಂಡು। मौसी का नाम सुनकर बच्चे टिटक कर खड़े हो गए। ಗೊತ್ತಾಯ್ತು ಓ मौसी ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ। बंद दरवाजे की दरार में से झांक कर देखा। ನೋಡಿ, ಡೋರನ್ನು ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಮುಂದಿನ ಗೇಟನ್ನು, ಆ ಗೇಟಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಓಪನ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ತಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಕಿಂಡಿ ರಂಧ್ರ ಇರುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜಂಪ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ತಾರೆ। झांक कर देखा तो मौसी एक खाट पर लेटी थी। ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು खाट ಮೇಲೆ मौसी ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಲೇಟಿತ್ತು ಅಂದರೆ ಅಡ್ಡಾಗಿದ್ದು, ಮಲಗಿದ್ದು। उसके बाल उलझे हुए थे। देखिए, उसके चेहरे का कैसे था, उनके बाल उलझे हुए थे, ಕೂದಲೆಲ್ಲ ಹರಡ್ಕೊಂಡಿದ್ವು। और चेहरा सूखा हुआ था, ಮುಖ ಎಲ್ಲ ಒಣಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು। उनकी चेहरा सूखा हुआ था। मौसी को ऐसी स्थिति में देखकर बच्चों को बहुत दुख और गुस्सा आया। देखिए,
मौसी की इस हालत को देखकर, उस हालत में देखकर उन बच्चों को बहुत गुस्सा आया और बहुत दुख भी हुआ उन बच्चों के लिए मौसी के प्रति। बाद में देखिए, दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेल कर लौट रहे थे तो रास्ते में पुल के पास मौसी बैठी नजर आई। ನೆಕ್ಸ್ಟ್ ದಿನ ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡ್ಕೊಂಡು ಹಾಕಿ ಮ್ಯಾಚ್ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾಯಿದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಅಲ್ಲಿ ಪೂಲ್ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ಲು. पास मौसी बैठी नजर आई, उसके पास एक छोटी सी गठरी और लाठी भी थी. ಅವಳ ಹತ್ತಿರ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದ ಗಂಟು ಮತ್ತು ಒಂದು ಕೋಲು ಇತ್ತು. मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगे. देखिए, उस मौसी को देखकर सभी बच्चे ने उसके सामने गए और उन मौसी को घेर कर उनको सभी प्रश्न पूछने लगे. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಾಯಿ ಅಥವಾ ಮೌಸಿಯ ಸುತ್ತ ಹೊರ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕ್ವಶನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದರು. ಎಲ್ಲಿದ್ದೆ ಇಷ್ಟು ದಿನ, ಯಾಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು, ಈ ಥರ क्वेश्चन. ओके, बाकी जो है ना नेक्स्ट पीरियड में देखेंगे. ओके, सभी को धन्यवाद.